महापालिकेच्या स्थायी समिती सभेत 6 विषयांना मंजुरी। प्रभाग 19 मधील डेंग्यू, फॉगिंग व पथदिव्यांचा मुद्दा चर्चेत। धुळे महानगरपालिकेची स्थायी समिती सभा आज प्रभारी सभापती अमोल उर्फ बंटी मासुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी उपायुक्त हेमंत निकम, सचिव मनोज वाघ, शहर अभियंता चंद्रकांत उगले, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच स्थायी समितीचे सर्वपक्षी सदस्य उपस्थित होते। सभेत एकूण 6 विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली। मंजूर झालेल्या विषयांपैकी 4 विषय हे महापालिकेच्या वतीने न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांच्या मानधन व फी संदर्भातील होते। दरम्यान स्थायी समिती सदस्य आमिर पठाण यांनी प्रभाग क्रमांक 19 मधील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। प्रभागातील एका कुटुंबातील 3 सदस्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगत त्यांनी तातडीने फवारणी करण्याची मागणी केली। फवारणीसाठी वाहने उपलब्ध असली तरी चालक नसल्याने काम होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत आवश्यक असल्यास हँडपंपद्वारे फवारणी करण्याची मागणी त्यांनी केली। यावर उपायुक्त हेमंत निकम यांनी आजपासून संबंधित भागात फॉगिंग आणि फवारणीची मोहीम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले। याचबरोबर प्रभागात वाढलेल्या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या समस्येचाही मुद्दा आमिर पठाण यांनी सभेत मांडला। त्यावर उपायुक्त निकम यांनी अशा कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले। प्रभागातील ड्रेनेज लाईनच्या रखडलेल्या कामाबाबतही पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला। यावर उत्तर देताना उपायुक्त निकम यांनी संबंधित काम गुजरातमधील ठेकेदाराकडे असून कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांचे सुमारे 60 मजूर गावी गेल्यामुळे काम काही दिवसांपासून थांबले असल्याचे सांगितले। तसेच 40 गाव रोड, चौफुली व वडजाई रोड परिसरात नवीन पथदिवे बसविण्याची मागणीही आमिर पठाण यांनी सभेत केली। या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे संकेत दिले। पहले आपको कॉल किया था कि जो बैच कंक्रीट करना है, अभी तक कि उसका ना कॉन्ट्रैक्टर का फोन आया ना अभी तक कि कुछ काम हुआ उसका। आपने 8 दिन बोले थे, अभी तक कि कोई कॉन्ट्रैक्टर का फोन नहीं आया। सन्मान्य जनप्रतिनिधींचे आपण जी अडचण होती ती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फॉरवर्ड केली आहे, पण ते गुजराती सगळे लेबर आहेत आणि त्याच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठा असतो, त्यामुळे अचानक आपले 60 लेबर चालले गेले। तर ते लोक सोमवारी येणार आहेत, त्यानंतर याचं काम पहिल्या लिस्टमध्ये पहिल्यांदा प्रायोरिटीवर लावून देतो। पिपरी गांव में इलेक्शन से पहले ड्रेनेज लाइन डाली गई थी, अभी तक क्या पिपरी गांव वो लोग ज्यादा आते भी नहीं और पालिका में कुछ ये नहीं, सिर्फ हम लोग को कॉल करते। आज तक के वो पूरे एकदम सिर्फ ड्रेनेज लाइन डाली है, पूरे गड्ढे एकदम सिर्फ मट्टी, पूरा बरसात में इतनी गंदी कंडीशन है। आप लोग जाके देखेंगे तो आप भी बोलेंगे, और इस वजह से ही वो काम नहीं करने दे रहे ड्रेनेज का। तो थोड़ा ये कंटिन्यू जैसे धीरज बोले हुए बोले उसके लिए थोड़ा सा प्रायोरिटी से करना होगा। और एलईडी लाइट का मसला है, 40 रोड और वर्जे रोड, ये दोनों रोड पीडब्ल्यूडी के इसमें, अब वो महापालिका में लिए या नहीं लिए बात तो इसी के लिए, तो थोड़ा प्रायोरिटी से जो कब्रस्तान अपना बंगार बाजार के भाटे से तो जो 40 रोड से खुली पूरे लाइट एकदम पीले हो चुके, आधे से ज्यादा बंद है। और वर्जे रोड जो वर्जे गांव तक के ज्यादा ब्रिज तक के तो अपना 80 फुटी से, तो ये भी पूरा लाइट रिप्लेस होने होना। ये डीपी रोड है और बहुत लोग यूज करते हैं।